नवीन केबिनचं काम काही नवीन रिक्रुटमेंट आहे का? मला काय माहिती नाही साहेब, मोठ्या साहेबांना माहिती आहे. That's it, sir. Okay. Good. Good job. Thank you. मला वाटतं अभिजित आजपर्यंत आपल्या कंपनीतलं हे सगळ्यात मोठं म्हणजे प्रॉमिसिंग प्रोजेक्ट हेच आहे ना? आणि आय एम शुअर फार मोठ्या जबाबदारीने तू हे पेलशील. डोंट वरी. मी तुला एक स्मार्ट असिस्टंट सुद्धा देतोच आहे. वेल दॅट्स ग्रेट. कोण आहे तो असिस्टंट? तो नाहीये, ती आहे. आय मीन युअर बेस्ट फ्रेंड अँड माय डिअर डॉटर प्रिया. प्रिया? ते बाजूचं केबिन जे तयार होतं ना, ते तिच्यासाठीच बनवतो मी. पण मग तिच्या त्या वेडिंग प्लॅनिंगच्या बिझनेसचं काय झालं? काय अभिजित की माणूस सुखाच्या पाठीमागे धावला की सुख त्याला जरा हुलकावणी देतं. पण त्या सुखाकडे पाठ फिरवली की ते आपल्या जवळ येतं. प्रियाचा हट्ट, तिची पॅशन यांना मी त्यावेळी मान्यता दिली, कारण माझ्या मुलीचा उदास चेहरा मला पाहत नव्हता. पण बाय द टाइम या व्यवसायातला फोलपणा, स्वतःचा वेडेपणा तिच्या लक्षात आला आणि तिने मला स्वतःच विचारलं की डॅड, मी तुमच्या बिझनेसमध्ये लक्ष घालू का? तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल तर शमिकाला तिच्या ब्युटिकसाठी फायनान्स करा, मी तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मदत करेन. पण अभिजित, शेवटी सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं? मी खुश होऊन लगेच तिच्यासाठी दुसरं केबिन बनवायला सुरुवात केली. सर, हे फारच छान झालं. आय एम ग्लॅड. फायनली तुमच्यातले सगळे डिफरन्सेस संपले. सर, इफ यू डोंट माइंड, मी आज थोडं लवकर गेलो तर चालेल का? मेघनाच्या आय मीन माझ्या लहान बहिणीच्या लग्नाच्या सगळ्या तयाऱ्या सुरू आहेत. मेहंदीचाही कार्यक्रम आलाय, त्यामुळे थोडी गडबड आहे घरात. तर थोडं लवकर गेलो असतो तर. ओ, बाय ऑल मीन्स तुम्हाला अगोदर का नाही बोललास? मी सुट्टी दिली असती तुला. नाही सर, अजून पुढच्या बऱ्याच ओकेजन्सला सुट्ट्या लागतील मला. सध्या पुरता हाफ डे इज फाईन विथ मी. आणि आफ्टर ऑल वर्क इज वर्क. थँक्यू सर. ओके, थँक्स. वा, छान केलंय. शमिका, सोड ना प्लीज. तू? सॉरी, मला वाटलं. शमिका हो ना? शमिका शमिका शमिका. कोणीतरी गर्लफ्रेंडला इतकं मिस करते की फ्रेंड्सला विसरूनच गेलं है ना? अगं नाही, तसं नाही. आता ते मेहंदीच्या फंक्शनची सगळी तयारी आहे, तर मला वाटलं. नाही आली आहे ती. अरे अभिजित, आलो बाबा. मी आलोच. मला थोडंसं तुला सांगायचं असं आहे की मेघनाचं लग्न हे आपल्या घरातलं तसं पहिलंच कार्य आहे. आणि आता कार्य म्हटलं की अनेक जबाबदाऱ्या आहेत. तर आईवरती त्यातलं काय सोपवायचं हा एक प्रश्नाचं, कारण तिचं वय झालंय. माधुरी वेगळ्याच विश्वात आहे, कारण ती आई होणार आहे. इतर अनेक गोष्टी आहेत ज्याच्याकडे मला आणि तुझ्या आईला बघायला लागणार आहे. तो एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मला तुझ्यावर सोपवायची, ती म्हणजे होणाऱ्या खर्चावरती लक्ष ठेवणं. लग्न म्हटलं की काय खर्च असू शकतात तुला माहिती आहेच. काय तुझं लक्ष आहे ना मी काय सांगतो त्याकडे? हो, ते डायरी खर्च करेन मी. ठीक आहे. ही शमिका का नाही आली अजून?
प्लीज शमिका राहू दे. तसा पण तिचा मूड नाही आणि यू नो हाऊ मच डिस्टर्ब शी इज. आणि उगाच आपण तिला लेक्चर देत बसलं तर सो लीव हर अलोन. तुला मला काय सांगायचंय किंवा सांगायचं होतं पण राहून गेलं असं दिवसभरामध्ये आपल्या घरात काही घडलंय का? कारण आपल्या घरामध्ये दिवसभरात काय काय घडलं, कोण आलं कोण गेलं सगळं मला माहिती. बरं झालं मला प्रियाने फोन करून सांगितलं. हॅलो. हाय शमिका, काय कुठेस तू? अगं घरात केवढी धमाल सुरू आहे, सगळी गडबड सुरू आहे, आवरावर सुरू आहे. तू कुठे आहेस? प्रिया सुद्धा आली आणि कधी नव्हे तो मी सुद्धा ऑफिस मधून लवकर आलोय. अभि अरे माझं खूप डोकं दुखत होतं ना म्हणून औषध घेतलं आणि आराम करते आता. पण प्रिया कशी काय तिथे? नाही तिने सकाळी सांगितलं मला की ती डॅडच्या ऑफिसला जाणार आहे, त्यांना बिझनेस मध्ये हेल्प करणार आहे ती. हो अगं तिच्या केबिनचं काम माझ्याच केबिनच्या शेजारी सुरू आहे, पण ते अजूनही सुरू आहे म्हणून बहुतेक गेली नसेल. आणि अशी आता सध्या तिची इतकी मेहनत सुरू आहे की मला वाटते की मेघनाचं लग्न झाल्यानंतरच ती ऑफिस जॉईन करेल. अभि मला माहित नाही पण पण प्रियाच्या मनात काहीतरी आहे, असं काहीतरी ज्याचा अंदाज आपला कोणालाच नाहीये. असं काहीतरी की शमिका तू ना खूप विचार करतेस. आता मला सांग, तू ती फुलं तोडताना पाहिलंस प्रियाला, तू विचारलंस का तिला काही की असं का केलं तिने म्हणून? नाही. मग विचार ना. हे बघ आपल्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत ना ते तिथल्या तिथे विचारून मोकळं व्हावं, म्हणजे मग तुलाही कळलं असतं. बरं ऐक, इथे खूप कामं पडलीत. माधुरी सुद्धा कधीची हाका मारते मला आणि आईने ऍक्च्युली एक काम सांगितलं होतं ते सोडून मी बाहेर येऊन बोलत बसलोय. तू काय करतेस? मी तुला मिस करतोय शोना, ये ना इकडे लवकर. ओके येते. बाय बाय. अभि म्हणतोय ते बरोबर आहे. कदाचित मी खरंच खूप विचार करते प्रत्येक गोष्टीचा. आशुदी, अरे ही तर अभिच्या घरी गेली होती ना मगाशी, मग परत का आली? आशुदी, आशुदी काय होतंय तुला? परत पूर्वीसारखा त्रास होतोय का तुला? इकडे बघ, माझ्याकडे बघ, काय झालं? आशुदी ए माझ्याकडे बघ ना प्लीज. आशुदी हे बघ, तू मला सांगितलं नाही तरी मला माहिती आहे. गेले कित्येक दिवसांपासून बघतेय मी तुझ्याकडे. सतत डिस्टर्ब असतेस तू, बोलून दाखवत नाहीस पण अचानक सिरियस होते, डोळ्यातनं पाणी येतं. काय झालंय? या सगळ्याचा संबंध त्या ऍक्सिडेंटच्या रात्रीशी आहे ना? हे बघ, तुला काही आठवत असेल तर प्लीज मला सांग. तुला तुला तो मुलगा आठवतोय का ज्याने तुला झिडकारलं होतं प्रेमात? हे बघ, आठवलं असेल तर पहिले मला सांग, आपण त्याला अजिबात सोडणार नाही. जेव्हा तू नव्हतीस तेव्हाही माझा शोध सुरूच होता. आता तू आहेस माझ्यासोबत. तू सांगू शकतेस मला, आपण त्या मुलाला असा धडा शिकवू ना की परत कुठल्याही मुलीकडे नजर वर करून सुद्धा बघणार नाही तो. मला माहिती आहे तुझ्या डिस्टर्ब होण्याचं कारण हेच आहे, राईट?
शमिका प्लीज, मला नाही बोलायचं या विषयावर. आशुदी कम ऑन. अगं शेअर केल्याने तुला होणारा त्रास कमीच होणार आहे. मला या विषयावर कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, कोणाला काय सांगायचंही नाहीये. असं का करतेस आशुदी? आजपर्यंत आपण एवढं शेअर केलंय आणि तरी तू. नको शमिका प्लीज नको. तुला का कळत नाहीये? मला नाही बोलायचं कोणाशीच काही. एक काळ असा होता की तुला दुखवणाऱ्या आणि संपवणाऱ्या त्या मुलाला शोधायला मी इंडियात आले होते. आज तू माझ्या समोर आहेस आणि तुला होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे मला. तुझ्या मनस्तापाचं कारण शोधल्याशिवाय गप्प बसणार नाहीये मी. इट्स ओके. आराम कर तू. फार धावपळ नको करूस. मी अभिजितकडे जाते. काही लागलं तर मला फोन कर. ओके, टेक केअर. बाय. हाँ अभी मी येतेच आहे. नाही शमिका, तू घरी येऊ नकोस. अभी तू एक काम कर, मला बाहेर भेट. अरे पण अभी घरात एवढी सगळी तयारी चालली आहे मेघनाच्या लग्नाची. सगळेजण कामं करतात आणि मीच नाहीये तिथे. बरं नाही वाटत ना. आई आणि आजी काय म्हणतील? मी येते ना तिकडे. आणि मध्येच काय काढलं तू बाहेर भेटण्याचं? शमिका, मी सांगतोय तेवढं ऐक. मला बाहेर पार्क पाशी भेट. ओके, थोडं महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बरं येते. बाय. हॅलो. थांब जरा. नाही, कोणी नाही आजूबाजूला. काय? कुठे? आता? म्हणजे आता बाहेर सगळेजण जमलेत. आता बाहेर कशी येऊ मी? आणि उद्या मेघनाताईंच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे. बरं. हाय शमिका, किती वेळ? मी किती वेळची वाट बघतोय. आय एम सॉरी. खरंच आय एम सॉरी. तरी तुला माहितीये केवढी धावत पळत आली आहे मी. बरं बोल, काय बोलायचं होतं? आणि एवढं काय महत्वाचं आणि सिरियस बोलायचं आहे तुला? नाही, मला जे काही बोलायचंय किंवा करायचंय ते असं चार चौघात नाही करता येणार. अरे काय झालं लोकात म्हणून? सांग पटकन. नाही शमिका, मी म्हंटल ना आपल्याला, आय मीन मला जे काही करायचंय ते असं चार चौघात नाही करता येणार. त्याला थोडीशी प्रायव्हसी, थोडा एकांत हवाय. म्हणजे असं काय करणार आहेस तू? तू चल जरा, कळेलच तुला. अभि चल ना. अरे पण आपण कुठे चाललो ते तर सांग. चल ग. हा मी अभिजितच्या घरी गेले होते तर डेफिनेटली शमिका तिथे आली नव्हती. मी तिला पाहिलंच नाही. आणि आता मी घरी आले तर ती घरी सुद्धा नाही. घरातून बाहेर पडताना मी अभिजितला सुद्धा पाहिलं नाही. नक्कीच ते दोघं बाहेर भेटायला गेले असणार. भेटा भेटा, बाहेर भेटा, घरी भेटा, भेटून घ्या. लवकरच तुम्ही एकमेकांना बघण्यासाठी तडफडत राहाल शमिका.
चल चल चल. अरे हा, इथे कोणी नाही आहे. ये ना, बस ना. असा एकांत किंवा शांतपणा कुठे दिसतच नाही ना आजकाल. मुंबईत इतकी गडबड असते ना की मुंबईत अशी शांत जागा बघायला पण नाही ना. पण तुला अशी जागा का हवी आहे? आपलं नातं असल्यापासून आपल्याला एकांत असा मिळालाच नाही ना कधी. थिएटरमध्ये कुठे बाहेर गेलो तर सगळीकडे नुसती लोक लोक आणि लोक. असा एकांत कधी मिळालाच नाही. आणि मिळाला तरी मी वेगळं काही केलंच नाही. मी फक्त बघत राहिलो तुझ्याकडे. काय बाई आजकालची पोरं लाजा सोडले यांनी. चल ग. हे बघ, लोक बोलायला लागलेत, आपण जाऊया इथून. नाही शमिका, आज मी जे ठरवलंय ना करायचं ते केल्याशिवाय आज नाही जाणार इथून. मग भले अंधार पडला तरी चालेल. अभि, तुला नेमकं काय म्हणायचं मला खरंच नाही कळत आहे. हे बघ शमिका, सगळ्या गोष्टी या लग्नानंतरच घडल्या पाहिजेत असं नाहीये. बऱ्याचदा लग्नाच्या आधी जर काही मिस केलं असेल तर इट्स बेटर लेट दॅन नेव्हर, राईट? मला माहितीये की सगळ्या गोष्टी लग्नानंतर करायच्या नसतात, पण सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधी करायच्या असतात असंही काही नाही ना. ते मी ठरवेन शमिका. तू डोळे बंद कर. डोळे मीट. अभि, तुला गजरा माळायचा होता? हा, म्हणूनच तुला म्हणलं ना थोडी प्रायव्हसी हवी आहे म्हणून. खरं तर हे मी आधीच करणार होतो. तुझ्यासाठी मी गजरा आणलाही होता, पण नेमकी ती प्रियामध्ये आली. तुझा गैरसमजच होणार होता, पण तू समजूतदार आहेस म्हणून असं काही झालं नाही. आणि बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा शमिका, मला तुला गजरा माळता आला नाही याचं खूप वाईट वाटलं. मला असं वाटतं की ज्या गोष्टीवर तुझा हक्क आहे ती फक्त तुलाच मिळायला हवी. तसं माझ्यावर फक्त तुझाच हक्क आहे शमिका. कसली गोड दिसतेस. अशीच हसत राहा. अभि, आणि मला वाटलं तुला प्रायव्हसी हवी आहे कारण तू खरंच खूप सही आहेस. हा, ते माहितीये मला. ऍक्च्युली माझ्या कॉलेजमधल्या सगळ्याच मुली असंच म्हणायच्या. ओ अच्छा, काय नाव होती त्या मुलींची? बऱ्याच होत्या. हो, हा, सगळे फॅन होत्या माझ्या. ऍक्च्युली हो, बऱ्याच होत्या. बर. बर, जायचं आता? इतक्या अभि, एक सांगू अभि, खरंच आपण दिवसभर जरी एकत्र नसलो ना
तरी एवढे आनंदाचे क्षण पुरतात आपल्याला. आणि हेच ते क्षण आहेत जे आपल्याला खरंच खूप जवळ आणतात एकमेकाच्या, नाही?